श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास कोजागिरी पौर्णिमेसंबंधी असणार आहे, कारण आज आहे कोजागिरी पौर्णिमा. आता कोजागिरी पौर्णिमा प्रारंभ रात्री 8:41 सुरू होत असला तरीही कोजागिरी आपल्याला आज रात्री 12 वाजेलाच साजरी करायची आहे. म्हणजे ज्या काही पौर्णिमेच्या सेवा असतात ते आपल्याला रात्री 12 वाजेलाच करायच्या आहे. जो कोणी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री 12 ते 12:30 दरम्यान लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करतो त्यावर लक्ष्मी मातेची अखंड कृपा होण्यासाठी मदत मिळत असते. त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेमध्ये काय काय येतं तर श्री सूक्तम, कुंकुमार्चन, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, महालक्ष्मी अष्टक, लक्ष्मी स्तोत्र, कनकधारा स्तोत्र, ह्या ज्या काही सेवेंचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे त्यापैकी तुम्हाला जी जी सेवा करणं शक्य होणार आहे ती सेवा आपल्याला करायची आहे. त्यासोबतच लक्ष्मीसोबत जर आपण विष्णू भगवानांची सेवा केली तर निश्चितच आपल्याला फलप्राप्ती लवकर होण्यासाठी मदत मिळते. विष्णू भगवानांच्या सेवेमध्ये तुम्हाला एकदा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे, त्यासोबतच विष्णू सहस्रनाम म्हणणं शक्य असेल तर ते देखील म्हणायचं आहे. नाहीतर तुम्ही मोबाईलवर लावून दिलं आणि ऐकलं तरीही चालणार आहे, पण शक्यतो आपण ते म्हटलं तर त्याचं फळ आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होत असतं. या व्यतिरिक्त ह्या सगळ्या काही सेवा करताना एक गोष्ट आपल्याला विसरायची नाही. ती कुठली? कुठल्याही सेवेची सुरुवात ही गणपती बाप्पांपासूनच होत असते. जर आपण एखादी सेवा केली आणि गणपती बाप्पांचं नाव घेतलं नाही किंवा गणपती बाप्पांची आठवण काढली नाही तर ती सेवा आपल्याला फळ देत नाही. त्यामुळे कुठल्याही सेवेची सुरुवात करताना सर्वप्रथम ओम गणपते नमः असं म्हणायचं किंवा गणेश स्तोत्र म्हणायचं आणि मग पुढच्या सेवेला सुरुवात करायची. त्यानंतर गणपती बाप्पांनंतर येतात ते आपले गुरु. स्वामी महाराज आपले गुरु आहे आणि कुठलीही सेवा करण्याच्या अगोदर आपल्या गुरूंची सेवा करणं गरजेचं असतं. त्यामुळे एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची आपल्याला करायचीच आहे. त्यानंतर तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या काही सेवा सांगितल्या आहे त्यापैकी जे जे करणं शक्य होणार आहे ते तुम्हाला करायचं आहे. त्यासोबतच आपल्याला 2 ते 3 उपाय देखील करायचे आहे. आता मागचा एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये देखील बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहे, त्या देखील फॉलो करण्याचा प्रयत्न करा. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर जाऊन आवर्जून तोही व्हिडिओ बघा. आता आपल्याला संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे. दिवा शक्यतो 8:41 नंतर लावायचा आहे. तेव्हा शक्य झालं नाही तर कमीत कमी तुम्ही रात्री जेव्हा 12ला सेवा करणार आहात तेव्हा लावला तरीही चालणार आहे. हा दिवा लावत असताना तुम्हाला तुपाचाच दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये लाल रंगाचीच वात लावायची आहे. लाल रंगाचा जो कलावा मिळतो तो या ठिकाणी तुम्ही वापरू शकतात. नसेल तर कापूस घ्यायचा आणि त्याला थोडंसं कुंकू लावून घ्यायचं, म्हणजे त्या कापसाला लाल रंग येईल. अशा प्रकारचा तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे. आता हा दिवा कुठे लावायचा तर हा दिवा आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर लावायचा आहे. मुख्य दरवाजाच्या ठिकाणी जिथे तुम्हाला शक्य आहे तिथे तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकतात, पण शक्यतो उजव्या बाजूला लावण्याचा प्रयत्न करा. जसं आपण घरात प्रवेश करतो तशाच पद्धतीने उभं राहायचं आणि जी आपली उजवी बाजू येणार आहे त्या उजव्या हाताला हा दिवा लावायचा आहे. पण अगदीच उजव्या बाजूला जर तुम्हाला जागा नसेल तर मग तुम्ही दुसऱ्या ठिकाणी लावू शकतात, हरकत नाही. आता हा दिवा आपल्याला तुपाचाच लावायचा आहे आणि लालच रंगाची वात आपल्याला बनवायची आहे. कलावा जर अगदीच नसेल तर कापूस मिळणं अगदी सोपं आहे. कुंकू ही प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच, पण जर तुमच्याकडे तूप नसेल तर मात्र तुम्ही तेल घेऊ शकतात. त्या तेलामध्ये चिमूटभर हळद टाकून अशा पद्धतीचा दिवा तुम्ही लावायचा आहे. आता अशाच पद्धतीचा अजून एक दिवा आपल्याला देवघरासमोर देखील लावायचा आहे. मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा सांगते. अशाच प्रकारचा दिवा आपल्याला देवघरासमोर लावायचा. आता हे दोनही दिवे आपल्याला तशाच पद्धतीने लावायचे आहे, परंतु या दिव्याखाली जसं आपण प्लेट ठेवत असतो तशाच पद्धतीने प्लेट ठेवल्यानंतर त्या प्लेटवर एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर आपण जे 5 टिपके देत असतो तेही द्यायचे आहे आणि बाजूने ज्या 2 रेघा ओढत असतो त्याही ओढायच्या आहे. त्या ओढल्यानंतर आपल्याला त्यावर थोडेसे तांदूळ टाकायचे आहे. तांदूळ टाकल्यानंतर हळदी कुंकू त्या ठिकाणी अर्पण करायचं आहे आणि मग जो आपला दिवा आहे तो या तांदळावर ठेवायचा आहे. अशा पद्धतीचा दिवा आपल्याला लावायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्ही 2-2 लवंगा टाकल्यात तरीही लक्ष्मीची कृपा होण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे. आता दिवा कशा पद्धतीचा लावायचा आणि दिव्याखाली काय ठेवायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण पुढे जाऊया. याविषयी जर तुम्हाला शंका वाटली असेल तर कमेंट करून तुम्ही विचारू शकतात. आता आपल्याला स्वस्तिक देखील काढायचं आहे. आता स्वस्तिक कसं काढायचं हे मागच्या व्हिडिओमध्ये अगदी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल, तरीही पुन्हा एकदा सांगते. आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद एकत्र करायची आहे आणि अशा पद्धतीने तूप आणि हळदीने स्वस्तिक काढायचं. स्वस्तिक कुठे कुठे काढायचं तर तुम्हाला मुख्य दरवाजावर काढायचं आहे. त्यानंतर आपल्या किचनमध्ये आपल्या गॅस शेगडीवर काढायचं आहे किंवा किचनची जी टाईल्स असते तिथे काढलं तरीही चालणार आहे.
तिथे देखील स्वस्तिक काढल्यानंतर जे आपण 5 टिपके म्हणजे काय तर स्वस्तिकच्या मध्ये 4 आणि मध्यभागी एक असे 5 टिपके द्यायचे आहे। त्यानंतर बाजूच्या ज्या 2 रेषा असतात त्या द्यायच्या आहे आणि नंतर हळदी कुंकू वाहून त्या स्वस्तिकाची पूजा करायची असते। त्यानंतर तिसरं स्वस्तिक येतं ते आपल्या तुळशी मातेसमोर, चौथं स्वस्तिक येतं ते देवघरासमोर। हे बघा, देवघरासमोर तुम्हाला काढणं शक्य असेल तर तुम्ही त्या ठिकाणी काढा, नसेल शक्य तर हरकत नाही, पण तुळस, आपला किचन ओटा आणि आपला मुख्य दरवाजा या 3 ठिकाणी तर मात्र आपल्याला स्वस्तिक हे काढायचंच आहे। त्यानंतर त्या स्वस्तिकाला धूपदीप दाखवायचा आहे। मनोभावे स्वस्तिकाप्रमाणे आपल्या घरामध्ये मंगलमय वातावरण हो अशी प्रार्थना करायची आहे, कारण स्वस्तिक म्हटलं तर मांगल्याचं प्रतीक असतं। त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या ज्या काही सेवा आहे त्यांना सुरुवात करायची आहे। ह्या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्हाला रात्री 8:41 करायच्या आहे। आता ज्यांनी कोणी सकाळी ह्या गोष्टी केलेल्या आहे, आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं होतं, त्यामुळे जर काहींनी सकाळीच केलेलं असेल तर तसंच राहू दिलं तरीही चालेल, पण दिवा मात्र पुन्हा एकदा प्रज्वलित करायचा। जे स्वस्तिक काढलेलं आहे त्यांना पुन्हा एकदा हळदी कुंकू अर्पण करून धूपदीप दाखवायचा आहे आणि मग कोजागिरी पौर्णिमेची जी सेवा आहे ती सेवा सुरू करायची आहे। कोजागिरी पौर्णिमेची मांडणी कशी करावी हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे पूजा मांडणी झाल्यानंतर काय करायचं हे आताच्या व्हिडिओमध्ये सांगते। तर बघा, लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेमध्ये ज्या प्रामुख्याने सेवा येतात त्यामध्ये तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे। श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर तुम्हाला श्रीसुक्त म्हणून कुंकुमार्चन करायचं आहे। 16 वेळेस श्रीसुक्त म्हटलं जातं, पण एवढा वेळ नसेल किंवा जमणार नसेल तर कमीत कमी एकदा का होईना तुम्हाला श्रीसुक्त म्हणायचं। 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा, 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा, 16 वेळेस कुबेर मंत्र म्हणायचा, 16 वेळेस नवार्णव मंत्र म्हणायचा आणि ही सेवा करण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ जप करायची। अशा पद्धतीने ह्या सेवा करा। त्यानंतर लक्ष्मी मातेकडे आपल्या घराच्या भरभराटीसाठी प्रार्थना करा आणि चंद्राची देखील मनापासून पूजा अर्चा करा, कारण जेव्हा आपला चंद्र मजबूत असतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आपली मनस्थिती चांगली राहण्यासाठी मदत होत असते। चंद्र म्हटलं तर मनाचा कारक असतो, त्यामुळे चंद्र देवतेची पूजा आपल्याला करायची आहे। सूर्याला अर्घ्य दिलं जातं हे आपल्याला ठाऊक आहे, पण चंद्रालाही अर्घ्य दिलं जातं हे अनेकांना ठाऊक नाही। त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून चंद्राला अर्घ्य द्या। अर्घ्य देताना त्यामध्ये दूध आणि पाणी हे एकत्र करा आणि अशा पद्धतीने चंद्राला अर्घ्य द्या। त्यानंतर पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा समावेश कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेमध्ये असायला हवा। त्यानंतर पांढऱ्या फुलांचा समावेश या पूजेमध्ये करायचा आहे। त्यामध्ये तुम्ही गुलाबही घेऊ शकतात किंवा पांढरं दुसरं फुल असेल तेही घेऊ शकतात, पण शक्यतो पांढऱ्या रंगाचा जास्तीत जास्त वापर आपल्याला करायचा आहे। त्याच पद्धतीने कोजागिरी पौर्णिमेची पूजा आपण रात्री 12 वाजता करणार आहोत, म्हणजेच काय तर गुरुवार सुरू होणार आहे। त्यामुळे गुरुवार म्हटलं तर विष्णू भगवानांचा वार आणि जेव्हा आपण विष्णू भगवान आणि लक्ष्मी माता यांची एकत्रित सेवा करतो तेव्हा त्याचं फळ आपल्याला दुपटीने मिळत असतं। त्यामुळे या दिवशी सत्यनारायणाची सेवा देखील आपल्याला करायची आहे। आता बऱ्याच ठिकाणी दर पौर्णिमेला सत्यनारायण केला जातो, पण ज्यांच्या कुणाच्या घरात अजूनही सत्यनारायण केला जात नाही त्यांना ही एक सुवर्ण संधी आहे। या पौर्णिमेपासून दर पौर्णिमेला आपल्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा करा आणि त्याचे चमत्कारिक बदल असे आपल्या घरामध्ये काय घडतात हे देखील बघा। तर सत्यनारायणाची पूजा तुम्हाला 17 तारखेला करायची आहे, पण तुमची जर इच्छा असेल की कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीच तुम्हाला सत्यनारायण करायचा तर तुम्ही अर्थात रात्री देखील करू शकतात, पण त्या पूजेला थोडासा आपल्याला अर्धा पाऊण तास लागत असतो। याही पूजेला वेळ लागतो, तर वेळेअभावी जर तुम्हाला करणं शक्य झालं नाही तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही ही पूजा करू शकतात। पौर्णिमेची पूजा मांडणी किंवा सत्यनारायणाची पूजा मांडणी ही प्रदोष काळात करत असतो, परंतु पौर्णिमा समाप्ती 4:56 होत आहे, त्यामुळे तुम्हाला या अगोदरच पूजा करून घ्यायची आहे। फार तर तुम्ही 4:30-5 ला जरी सुरुवात केली तरीही चालणार आहे। तर स्वामी भक्त हो, या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ह्या सेवा आवर्जून करा। सत्यनारायणाच्या सेवेला सुरुवात करा आणि लक्ष्मी माता विष्णू भगवान यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या। त्यासोबतच आपलं जे काही काम आहे ते देखील प्रामाणिकपणे करा। व्यवसाय असू द्या, नोकरी असू द्या, विद्यार्थी असेल तर अभ्यास म्हणा, या सगळ्या काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात आणि जेव्हा आपण ह्या गोष्टी मनापासून करतो तेव्हाच दैवी शक्तीची देखील आपल्याला साथ मिळत असते। तर असो, आता कोजागिरी पौर्णिमेसंबंधी सगळी काही माहिती तुम्हाला सांगितलेली आहे। नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे, तो व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।